नमस्कार मुलांनो, आज आपण ऐकूया एक सुंदर गोष्ट. बबन, हातीदादा आणि उंदीर बाळ. खूप दूर जंगलात एक मोठा हत्ती राहत होता. त्याचं नाव होतं बबन हातीदादा. तो खूप ताकदवान होता, पण थोडा एकटा. जंगलातले प्राणी त्याच्याशी घाबरून फार बोलायचे नाहीत. एका दिवशी खूप जोरात पाऊस आला. वारा, वीज आणि मुसळधार पाऊस. त्याच वेळी एक छोटंसं उंदीर बाळ झाडाखाली थरथरत होतं. त्याचं घर वाहून गेलं होतं आणि तो खूप घाबरला होता. ते पाहून बबन हातीदादा पुढे गेला. हळूच म्हणाला, "चल छोट्या दोस्ता, माझ्या कानावर बस. मी तुला सुरक्षित ठिकाणी नेतो." उंदीर बाळ भीतीनं थोडं मागं सरकला. पण बबनच्या डोळ्यात प्रेम होतं, क्रूरता नव्हे. त्यानं हळूहळू विश्वास ठेवला आणि त्याच्या कानावर बसला. बबन त्याला एका मोठ्या झाडाखाली घेऊन गेला, जिथं पाऊस पोचत नव्हता. उंदीर बाळ म्हणालं, "मोठा असून सुद्धा तू माझा मित्र झालास. खूप खूप धन्यवाद हातीदादा." बबन हसला आणि म्हणाला, "मित्र मोठा नाही, मन मोठं असावं लागतं."